नमस्कार. उत्सवाच्या अदृश्यात या सिरीजच्या पहिल्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपला हा भव्य दिव्य उत्सवामागे अनेक शांत कहाणी असतात आणि असे अनेक अदृश्य हात असतात जे कधी प्रकाश झोतात देतच नाही. आणि अशा अनेक अदृश्य हातांमधला एक हात आज आपण काही दिवसांपूर्वी जिथे फक्त माती होती, रिकामी जागा होती, तिथे आज उभा आहे बाप्पाचं भव्य घर. पण त्या घराची सुरुवात सिमेंटने होत नाही, तर ती होते एका स्वप्नाने. यंदाही बाप्पाचं घर सर्वात मजबूत, सर्वात सुंदर उभं राहायला पाहिजे आणि यासाठी सुरू होतो एक प्रवास. खांद्यावर लोखंडाचं ओझं, हातांवर जखमा, कपाळावर घाम आणि मनात फक्त एकच नाव, गणराय. कधी भर उन्हात अंग भाजत असतं, कधी पावसाच्या धारांमध्ये शरीर भिजत असतं, कधी रात्र संपते पण काम संपत नाही, तरीही त्यांचे हात थांबत नाही. कारण त्यांना माहिती असतं, हा फक्त मंडप नाही, तर हे आपल्या बाप्पाचं घर आहे. आई जसं लेकराच्या येण्याआधी घराचा प्रत्येक कोपरा सजवते ना, तसंच हे कामगार आपल्या बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येक खांब प्रेमाने उभा करत असतात. प्रत्येक खिळा ठोकताना ते फक्त लाकूड जोडत नाही, ते लाखो भक्तांच्या भावनांना आधार देत असतात. आणि जेव्हा अखेर मंडप पूर्ण होतो, तेव्हा हजारो लोक म्हणतात, वाह, किती सुंदर मंडप आहे. पण त्या सुंदरते मागे लपलेल्या रात्री कोणाला दिसतात? कोणाला दिसत नाही ते थकलेले डोळे, ती फाटलेली हातांची त्वचा, तो घामाने ओला झालेला शर्ट. आणि कोणाला दिसत नाही हो की बाप्पासाठी घर उभं करताना कितीतरी जण स्वतःच्या घरापासून दूर राहिलेले असतात. त्यांच्या मुलांनी फोनवर विचारलेलं असतं, बाबा कधी येणार? तेव्हा ते हसून उत्तर देतात, बाप्पा आल्यानंतर. कदाचित जेव्हा गणरायाची मूर्ती त्या मंडपात विराजमान होते, तेव्हा सर्वात आधी भरून येत असतील ना या कामगारांचे डोळे. कारण त्यांना माहिती असतं, आज आपल्या हाताने उभारलेल्या घरात बाप्पा आला आहे. त्या क्षणी त्यांच्या सगळ्या जखमा विसरल्या जातात आणि सारा थकवा विरघळून जातो. आणि मन फक्त इतकंच म्हणतं की बाप्पा, आम्ही तुझ्यासाठी घर बांधलंय, आता तू या घरातून लाखो लोकांच्या किंवा लाखो भक्तांच्या आयुष्यात आनंद बांध. आणि गणेशोत्सवाची सुरुवात मूर्तीपासून होत नाही, तर ती सुरू होते पहिल्या घामाच्या थेंबापासून, त्या हातांपासून जे स्वतःचं नाव कुठेच लिहित नाहीत, पण बाप्पाच्या घराचा प्रत्येक खांब त्यांच्या कष्टाची गोष्ट सांगत उभा असतो. हे फक्त मंडपवाले नाहीत, हे गणरायाच्या आगमनाचे पहिले भक्त आहेत. आणि एक असा अदृश्य हात ज्यांच्या कष्टांवर उभा असतो प्रत्येक गणेशोत्सव. त्या प्रत्येक हाताला, प्रत्येक घामाच्या थेंबाला आणि प्रत्येक निशब्द भक्तीला आमचा मनापासून सलाम. गणपती बाप्पा मोरया.